की त्या जेफ्री एप्स्टीनच्या घाणेरड्या फाईलिंगमध्ये नरेंद्र मोदींचं नाव काय, भारतीय जनता पार्टीचा यांच्याशी संबंध काय, आणि जर तुम्हाला हे संबंध डिक्लेअर नसतील करायचे तर नरेंद्र मोदींनी त्यांचा राजीनामा द्यावा. आता जेफ्री एप्स्टीन आणि त्यांच्या कारनाम्यांबद्दल जी माहिती आली होती की त्यांच्या कारनाम्यामध्ये कोण कोण होतं, कोण कोण सामील होतं, कोणी कोणी पैसे दिले होते, कोणी कोणी त्यांचे विमानं, गाड्या, घोडे, बंगले दिले होते, या सगळ्याची जी माहिती संकलित केली होती त्याला आपण एप्स्टीन फाईल असं म्हणतो. जेफ्री एप्स्टीनचं एक प्रायव्हेट आयलंड होतं. त्या प्रायव्हेट आयलंड वरती त्यांनी पळवून नेलेल्या, अफवा केलेल्या, अगवा केलेल्या आणि ट्रॅफिक केलेल्या मुलींचं लैंगिक शोषण मोठ्या प्रमाणात होत होतं. आता हे संबंध असताना आपण एका बाजूला समजून घेतलं पाहिजे की हा माणूसच अतिशय चुकीचा, क्रूर, घाणेरडा वृत्तीचा माणूस आहे आणि यांच्याशी संबंध ठेवणारे सगळी लोक अशीच असतात. पण जर आपण बघितलं आणि यांचे संबंध कोणाशी निघाले तर यांचे संबंध निघाले डायरेक्ट आपल्या पंतप्रधानांची, नरेंद्र मोदींची, अनिल अंबानींची, हरदीप पुरी, आपले नॅचरल ऑइल अँड गॅस मिनिस्टर, या सगळ्यांची यांचे संबंध निघाले. आणि आपण एक गोष्ट समजून घ्या की आपल्याला एक गोष्ट सांगतो की आज आपल्या भारत देशामध्ये ज्या पद्धतीने आपण भाजपला प्रश्न विचारायला पाहिजे, ज्या पद्धतीने इकडच्या नेत्यांना प्रश्न विचारायला पाहिजे होते, त्या पद्धतीने आपण प्रश्न विचारत नाही. आपण तर विचारत नाही आहोत, पण इकडची मीडिया सुद्धा विचारत नाहीये. ही परिस्थिती आपल्याला समजून घेतली पाहिजे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की याच्याबद्दल माहिती घ्या, याच्याबद्दल वाचा आणि एप्स्टीन काय माणूस होता हे शेवटच्या माणसापर्यंत पोचवा आणि त्यांना हा प्रश्न विचारा की मुलींचं अपहरण करणाऱ्या, मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या सेक्स रॅकेट चालवणाऱ्या माणसाशी आपलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध आहेत हे तुम्हाला पटतात का? आणि जर तुम्हाला पटत नसतील तर मग नरेंद्र मोदींची एप्स्टीनशी संबंध काय होता हे त्यांनी आपल्याला जगासमोर सांगून दिलं पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, आज आपला मीडिया हा गोदी मीडिया भाजपच्या खिशात बसले म्हणून कोणीच प्रश्न विचारायला तयार नाही. माझ्या मीडिया मधल्या बांधवांना एक सरळ प्रश्न आहे. jmail.wordpress नावाची एक वेबसाईट बाहेर आली होती. jmail.wordpress या वेबसाईट वरती जेफ्री एप्स्टीनशी सगळ्या लोकांशी काय काय ईमेल झाले त्याच्याबद्दल एक खुलासा होता आणि त्याची माहिती मिळते. आणि मी आपल्या सर्वांना सांगतो की इकडचे पत्रकार काही काम करणार नाहीत म्हणून पत्रकारितेची जी भूमिका आपण हातात घ्या आणि आपण जाऊन त्या वर्डप्रेस वरती टाका, सर्च मध्ये टाकून बघा नरेंद्र मोदी, सर्च मध्ये टाका अनिल अंबानी, सर्च मध्ये टाका भारतीय जनता पार्टी, सर्च मध्ये टाका इंडिया आणि तुम्हाला जेफ्री एप्स्टीननी नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी आणि आपले मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याशी काय काय डीलिंग्स केले ते तुम्हाला समोर येईल. आणि ही आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपण हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवलं पाहिजे. मित्रांनो, मी मीडिया आपला झोपलाय ह्याच्यासाठी म्हटलं कारण अमेरिकेच्या मीडियाने बॉन्डी, जस्टिस बॉन्डी म्हणून एक आहेत, त्यांना धारेवरती धरलं आणि त्यांना जे प्रश्न विचारले ते पब्लिक केले. युके मध्ये, ब्रिटन मध्ये राणीचे नातेवाईक प्रिन्स अँड्र्यू यांना अटक करण्यात आली, पण आपल्या देशात एका मंत्र्याला प्रश्न विचारला जात नाही, मुख्य आपल्या पंतप्रधानांना प्रश्न विचारला जात नाही. आणि म्हणून आपण इकडे एवढंच मागणी करायला जमलोय की सर्वात पहिले आपल्याला हे माहिती पाहिजे की त्या जेफ्री एप्स्टीनच्या घाणेरड्या फाईलिंगमध्ये नरेंद्र मोदींचं नाव काय आणि भारतीय जनता पार्टीचा यांच्याशी संबंध काय. आणि जर तुम्हाला हे संबंध डिक्लेअर नसतील करायचे तर नरेंद्र मोदींनी त्यांचा राजीनामा द्यावा. या दोन मागण्या घेऊन आपण इथे उपस्थित राहिले पाहिजे. म्हणून मी आपल्याला सर्वांना एवढीच विनंती करतो की एप्स्टीन कोण होता, एप्स्टीन फाईल्स मध्ये काय होतं हे समजून घ्या, हे शेवटच्या माणसापर्यंत पोचवा. कारण आपल्याला हे शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचं आहे की आपला पंतप्रधान एका बलात्काराचा मित्र आहे, आपला पंतप्रधान एका बलात्काराचा पाठराखण करतोय आणि या बलात्कारांनी जगभरातनं 30 लाख पोरी गायब केलेल्या आहेत.
आपल्याच भारतामधनं सुद्धा गेल्या 15 वर्षात 30 लाख पोरी गायब झालेल्या आहेत. त्या 30 लाख पोरी आणि त्या 30 लाख पोरीचा संबंध काय, हा नरेंद्र मोदींनी आज भारत देशातल्या तमाम नागरिकांना सांगितलं पाहिजे. आणि दुसरी आपली ही जबाबदारी राहते की आज या मुली आपल्या घरातल्या नाही, पण उद्या नरेंद्र मोदी सत्तामध्ये राहिले तर या 30 लाख मुली कोणत्या घरातल्या असतील ते आपल्याला सांगता नाही. म्हणून आपल्या मुलींना वाचवायला आणि या बलात्कारांच्या मित्राला देशाच्या बाहेर हाकलायला आपल्याला हे आंदोलन जिवंत ठेवायचं आहे. एवढंच म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान.